थांबा आता भाऊ बहिणींनो, हिला उत्तर देऊन दे मला चांगलं झणझणीत. हिचं म्हणणं काय आहे, तुझं थोबाड सुद्धा बघू वाटत नाही. आता माझं हिला थोबाड बघू वाटना, तरी पण मी पत्र पाठवल्यावानी आली या माझं थोबाड बघायला. तर आता हिला माझं उत्तर काय असणार आहे भाऊ बहिणींनो, विचार करा बरं. तर तुमच्या काही लक्षात येणार नाही लगेच, त्याच्यामुळे मीच सांगती की माझं उत्तर हिला काय असणार आहे ती. तुला जर माझं थोबाड बघू वाटत नसल तर तुझं खालचं वाकून तू बघ ना. मी काय तुला पत्र पाठवलंय वय, य आणि माझं थोबाड बघ. बसायचं दिवसभर खाली वाकून बघत, ती तर बघ वाटल ना तुझी तुला. का माझं थोबाड बघावं म्हणून मी काय तुला आमंत्रण का पत्रिका छापून पाठवल्यात, काय बी कर पण माझं थोबाड बघ. निसनाके जीव टाके बोलावल्यावानी तर तूच येती या. मी तुला पत्र पाठवलं का नाही? मोबाईल माझा, मी व्हिडिओ काढणार अपलोड करणार, आणि तुझ्यासारखी छपरी येऊन माझं थोबाड बघून खालनं वरनं धूर काढणार. एवढंच तुला उद्योग, बरोबर ना? तर माझं उत्तर कसं वाटलं? भारी वाटलं ना? तर ही कानात बसव, नाही तर कानात घालून घेशील काय, अजून ऐकाय यायचं नाही तुला मी बोललेलं. त्याच्यामुळं सांगती कान उघडं ठेवू. तुझ्या कानातलं नाकातलं केस जळायसारखं मी पण तुला उत्तर दिलं या. तू बी मला दिसते अशी समजू नको, कळलं ना? निसनाके आणि जीव टाके. अजून एकदा तुला तुझी लायकी काय आहे ती, निसनाकी आणि जीव टाकी. ज्या माणसाचं आपल्याला थोबाड बघू वाटत नाही ना, तिथं माणूस जात नाही, पण तरी पण तू त्याचं थोबाड बघती. ह्याला काय म्हणतात माहितीये का आमच्या गावाकडं? निसनाक आणि जीव टाक कोडग. लायकी नसली तरी तिथं जिथं आपल्याला किरडेट नाही डिमांड नाही तिथं खाजवाय जातच आणि आपला पान उतारा करून घेत. ही तुझी लायकी, बरोबर ना भाऊ बहिणींनो? कसं वाटलं? आवळेला उत्तर भीमा. भीमा आवळे, आवळे भीमा. कसं वाटलं उत्तर? भारी आहे ना?